जय किसान. नमस्कार. आपण पाहतात वावर न्यूज. मी आज आहे पळी तालुक्यातील गाडेपिंपळ या गावी. गाडेपिंपळ गाव तसं पाहिलं तर पळी तालुक्यातील हे सदन गाव आहे आणि या सदन गावामध्ये कुठेतरी अल्पभूधारक असणारे असे नवतरुण आपले चैतन्य भैया राडकर यांनी UPSC परीक्षामध्ये पहिल्याच परीक्षेमध्ये दणदणीत असं यश मिळवून यश संपादन करून त्यांनी असिस्टंट कमांडर या पदावरती त्यांनी झेप घेतलेली आहे. आपण याच त्यांच्या स्वागताच्या कार्यक्रमाला त्यांच्या गावामध्ये या ठिकाणी आलो आहोत. त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जल्लोषामध्ये सर्व गावकऱ्यांनी मिळून असं त्यांचं स्वागत केलेलं आहे. आपण पाहूयात किंवा त्यांच्याशी बातचीत करूयात. मला सांगा, आपण ही परीक्षा कधी दिली होती आणि त्याचा रिझल्ट कधी आलेला आहे? सर, गेल्या वर्षी ऑगस्ट मध्ये परीक्षा दिलेली ही आणि तिचा ऑगस्ट परवा संध्याकाळी लागलेला 7 वाजता. आता आपण UPSC करून सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी करणार आहात. याच गोष्टीची कुठेतरी एक मनामध्ये एक उत्सुकता असताना आपल्या आई वडिलांना किंवा आजी आजोबांना काय वाटत आहे? सर, सर्वांना खूप जास्त गर्व वाटायला आहे आणि सगळ्यांचं स्वप्न पूर्ण झाले की आनंद अश्रू सगळ्यांचे झालेले आहेत. सगळेच खुश आहेत. आनंद असू तुमचे असे गगनात मावनात म्हणायचं. आणि विशेष म्हणजे तुमची जी परिस्थिती आहे, आम्ही या ठिकाणी चौकशी केली की आपली परिस्थिती खूप प्रतिकूल होती. या प्रतिकूल परिस्थितीमध्ये कुठेतरी वडिलांनी, आईनी आणि कुठेतरी मोठ्या बंधूंनी तुम्हाला त्यांच्या कुठेतरी कष्टाच्या पैशातून आणि मोलाचं शिक्षण जे दिलं, त्या शिक्षणाचं खऱ्या अर्थाने तुम्ही या ठिकाणी सोनं केलं व सोनं करून कुठेतरी देशाच्या सेवेसाठी आपण जाताय. या गोष्टीवर आपल्याला काय वाटतं किंवा काय बोलणार आहात? सर, मी एका अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि आमचं पूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवरच होत होता. तर सर, माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं 2023 मध्ये आणि तेव्हा मी निर्णय घेतला की पुढे जाऊन शिकण्यासाठी लातूरला. आणि मग ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना असा न्यूनगंड असतो की आपण जर आपल्याला अशी मोठी परीक्षा जर द्यायची असेल तर पुण्याला किंवा दिल्लीला जावं लागते, असं करावं लागते. मी निर्णय घेतला की आपण प्रयत्न तर करू, लातूरला जाऊन आपण कमी खर्चामध्ये जेवढं होईल आपलं तेवढं आपल्या परिस्थितीनुसार प्रयत्न करू. आणि मग मी लातूरला गेलो. मोठ्या भावानं आणि घरच्यांनी, माझ्या वडिलांनी, आईंनी मला प्रत्येक माझ्या निर्णयामध्ये सपोर्ट केला आणि मला कुठल्याही गोष्टीची कमी पडू दिली नाही. आणि त्याच्यामुळं मग मी व्यवस्थित अभ्यास करू शकलो आणि हे पद मिळू शकलो. मला जिद्द, संघर्ष आणि अभ्यास या जोरावरती तुम्ही खूप उच्च कोटीचं असं पद या ठिकाणी पदाला गवसणी घातलेली आहे. याच गवसणीच्या माध्यमातून संबंध गावकरी आपलं मोठ्या स्वरूपामध्ये या ठिकाणी स्वागतासाठी आले आहेत. आपल्यासोबत या गावातील महिला मंडळी आहेत आणि पुरुष मंडळी आहेत. आता या ठिकाणी आपले वडील आणि आई आहेत. आता मला विचारायचंय की तुमच्या वडिलांना या बाबतीमध्ये किंवा आपल्या मुलांना अशी एवढी मोठी गरुड झेपेतली आहे, एवढे गावकरी आपल्या मुलाला या ठिकाणी स्वागतासाठी आलेले असताना आपल्याला नेमकं यावर काय वाटतंय? एकदम आनंद वाटतोय ना, म्हणजे एकदम उत्साह हे होऊन आलेलं आहे. आपल्या कुटुंबामध्ये असा मुलगा शिकलेला पहिलाच आहे, याच्या अगोदर कोणीतरी असे बरेच शिकलेले आहेत? नाही, पहिलाच मुलगा आहे आणि पहिल्याच घासाला तुम्हाला असं भरघवीत असं यश या ठिकाणी संपादन करून तुमच्या मुलांनी तुमच्या आयुष्याचं सोनं केलेलं या ठिकाणी तुमच्या चेहऱ्यावर आम्हाला जाणवते. या ताई आपल्या आई आहेत. काकू, आपल्या मुलानं एवढी मोठी गरुड झेप घेतली, त्या गरुड झेपेचं आपण पाहताय रूपांतर गावकरी सगळे या ठिकाणी एकत्रित येऊन आपल्या मुलाचं कुठेतरी अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. आपल्याला या बाबतीमध्ये आपल्या मुलानं जी कामगिरी केली आहे, जी देशसेवेसाठी तुमचं मुलगा आता राहिलेलं आयुष्य समर्पण करणार आहे, याबद्दल आपल्याला काय वाटतं? मला खूप आनंद वाटतंय, खूप बरं वाटतंय. आणि माझ्या मुलाने मला एवढं आनंद दिला. मला असं वाटायचं की ध्रुवपद असं प्राप्त केलं. ध्रुव बाळासारखी त्याने स्वतःची जागा स्वतः निर्माण केली. ध्रुव बाळासारखी या ठिकाणी त्यांनी उपमा देऊन आपल्या सोन्याचं या ठिकाणी कौतुक खरंच केलेलं आहे. या ठिकाणी त्यांच्या आजी आहेत, ज्यांनी की यश संपादन करून अख्ख्या गावाला या ठिकाणी कुठेतरी स्वागतासाठी एकोप्यात आणलेला आहे. आजी, आपला नातू देशाच्या उच्च पदावर कुठेतरी नोकरीसाठी जातोय, आपल्याला काय वाटतंय? आपल्या मुलांना मोठ्या अशा याला गवसणी घातली, काय वाटतं आपल्याला? काय बोला ना आपल्या नातवाविषयी? लहान रोपडं लावलं ते मोठं झालं त्यानं सोनं केलं. मला फार आनंद वाटतो, खूप आनंद. वा वा वा. लहान रोपडं लावलं म्हणजे त्या रोपड्याचं कुठेतरी वटवृक्ष झालं आणि त्या वटवृक्षाची सावली कुठेतरी तुमच्या सामान्य कुटुंबात येणाऱ्या पुढल्या पिढीलाही भेटेल, असं तुम्हाला समाधान या ठिकाणी वाटतंय. आजी खूप खुश आहेत. या ठिकाणी यांचे भाऊजी आहेत. भाऊजी, आपण आलात यांच्या स्वागतासाठी. मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी उत्साहाच्या या आनंदाच्या समारंभात दाखल झालात. आपल्या मेवण्याबद्दल या ठिकाणी त्यांनी जी गवसणी घातली किंवा जे यश संपादन केलंय, याबद्दल आपण काय बोलाल? खूपच देदीप्यमान यश संपादन केलंय त्यानं. खूप प्रतिकूल परिस्थितीमध्ये, हालाकीच्या परिस्थितीमध्ये लातूर सारख्या छोट्या ठिकाणी शिकून UPSCचा रँक 1चा पेपर पास होणं म्हणजे सोपी गोष्ट नव्हती. अशा परिस्थितीमध्ये डू ऑर डायच्या सिच्युएशनमध्ये त्यानं हे सगळं यश खेचून आणले.
खूप खूप आनंद होता या गोष्टीचा. खूप आनंद पावणारा होतं. या ठिकाणी आम्हाला आता कोणीतरी सांगितलं की तुमचे मोठे बंधू मेकॅनिकल इंजिनियर आहेत आणि त्या इंजिनियर असताना त्यांनी कुठेतरी कष्टाच्या पैशातून तेच कष्टाचा पैसा तुमच्या शिक्षणासाठी अर्ध्याच्या वर आतापर्यंत घातलाय. तुमचे बंधू कुठे आहेत ते? या ठिकाणी यांचे बंधूचाही कुठेतरी आनंदाने त्यांची छाती कुठेतरी होऊन आलेली दिसते. बंधू, आपण मेकॅनिकल इंजिनियर आहात, कुठेतरी जॉब करता जीवीटी सारख्या ठिकाणी आणि त्या जॉबच्या माध्यमातून जो काही पैसा येतो, काही नोकरीचा जो पेमेंट येतं, त्याच पैशाच्या माध्यमातून आपण आपल्या भावासाठी शिक्षणासाठी खर्च केला आणि आपल्या भावानं खरंच त्या गोष्टीचं सोनं करून दाखवलंय. याबद्दल आपण काय बोलाल किंवा आपल्या भावना काय आहेत? सर खूप आनंद होतो की लहान भाऊचं सिलेक्शन वगैरे झालं. एवढे की बॅकबोन म्हणून सपोर्ट करायला पाहिजे. सर्व पालकांना माझं एक आव्हान आहे की आपलं मुलांना कुठेही शिकायला असतील, बाहेर असतील, काय असतील, प्रेशराईज करून किंवा हे झालं पाहिजे किंवा दुसऱ्याचा मुलगा लागला म्हणून आपल्याला पण लागलं पाहिजे असं प्रेशराईज न करता त्यांना सूट देऊन थोडंसं त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे की त्यांनी पण म्हणजे हे करतील. म्हणजे बंधूंचं म्हणणं असं येतं की कोणीतरी आपल्या कुटुंबातल्या व्यक्तीनं शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना कुठल्या गोष्टी लादू नयेत. ज्याला जे मुक्त फळ आवडते ते करावेत. म्हणजे सुप्त गुणांना मुक्त व्हावं, त्यांनी त्याच्याच द्यावा. कुणीतरी त्याला बळच लादू नये किंवा तू हेच झालं पाहिजे किंवा डॉक्टर झालं पाहिजे अशा गोष्टी न करता ज्याला काही ज्याच्यामध्ये इच्छा किंवा आवड आहे त्या आवडला कुठेतरी त्यांनी सवड द्यावी असं बंधूंनी या ठिकाणी बोलवलं दाखल. आपण त्यांच्या बहीण आहात ना, या ठिकाणी बहीण आणि त्यांचे दाजी आवर्जून या ठिकाणी आलेले आहेत. बहीणबाई, या ठिकाणी तुम्ही आलात, तुमच्या बंधूचं एवढं कौतुक गाव भरून होत आहे, आपण याबद्दल काय बोलाल? खूप खूप जास्त आनंद होतोय. माझ्या आईचं कष्ट, मोठ्या दादाची साथ, त्याचा अभ्यास, सगळ्याच हे सुवर्ण फळ आहे. सगळ्याच गोष्टींचं या ठिकाणी संगम जुळून आलाय. कष्ट, जिद्द, चिकाटी आणि खरंच कुठेतरी भरारी भरण्याची कुठेतरी उमेद या ठिकाणी गवसणी करून दाखवली आहेत. याच ठिकाणी आपल्यासोबत एक गावकरी आहेत, शरदभैया, लखनभैया. या ठिकाणी या गावचे प्रमुख असे युवा नेतृत्व आहेत आमचे शरदभैया. शरदभैया, आपल्या गावातील कुठेतरी एक लौकिक हिरा या ठिकाणी देशाच्या सेवेमध्ये चमकणार आहे. याबद्दल, या घोषणेबद्दल आपण काय बोलाल? हे म्हणजे पिंपळगावचं आमचं खूप मोठं यश आहे. UPSC मध्ये ह्याच्यामध्ये ही पहिलीच वेळ आहे. त्यापूर्वी फक्त एक आपले देशमुख म्हणून होते कुलकर्णी म्हणून, तेच पहिले होते. त्याच्यानंतर हेच आमचा चैतन्य लागला आणि हे आमच्या कुटुंबासाठी आणि गावासाठी खूप मोठी बाब आहे आमच्यासाठी आणि आम्हाला गर्व आहे त्याचा. ते खूप चिकाटी आणि जिद्दी त्याची खूप होती. बघा, कुणीतरी आपल्या गावातलं लागलंय आणि गावातल्या प्रमुखाची भावना अशी आहे की आमच्या गावासाठी ही खूप मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे. हेच आशीर्वाद कायम त्या व्यक्तीच्या मागं असल्या कारणाने त्या व्यक्तीला कुठेतरी गगनाची भरारी जी आहे ती घेता आली किंवा झेप घेता आली. आपण पाहत आहात वावर न्यूज. धन्यवाद. एक मिनिट थांबा, जाऊ नका.